नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोल्हापुरी जेवण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो झणझणीतपणा, तर्री आणि तांबडा पांढरा रस्सा. पण या अस्सल चवीचं खरं रहस्य कशात आहे माहित आहे? ते आहे या पारंपरिक कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये. हा मसाला फक्त रश्श्याच्या भाषामध्येच नव्हे, तर सुकी सुकटी, मटण किंवा साध्या वरणावर जरी टाकला तरी जेवणाची चव थेट कोल्हापूरला घेऊन जाते. आज आपण वर्षभर टिकणारा परफेक्ट रंगाचा आणि चवीचा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत. प्रत्येक जिन्नसाचे आपण अचूक प्रमाण इथे दिले आहे. हा मसाला अजिबात वर्षभर खराब न होण्यासाठी काही सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आपण प्रथम सर्व जिन्नस एका पॅन मध्ये व्यवस्थितपणे भाजून घेऊया. इथे मी जास्त तेलाचा वापर न करता हा कांदा लसूण मसाला बनवत आहे, त्यामुळे टिकण्यासही मदत होते. आता इथे मी 100 ग्रॅम धणे, त्याचबरोबर साधारणतः 20-20 ग्रॅम इथे बडीशेप आणि जिरे घेतले आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर मेथी घेतली आहे. हे चारही जिन्नस आपण एकत्र भाजून घेणार आहोत. जर तुम्हाला वेगवेगळे भाजायचे असेल तर वेगळे वेगळे भाजून घेऊ शकता. आता गॅस बंद करून आपण चारही जिन्नस अगदी त्याचा सुवास येईस्तोवर व्यवस्थितपणे अशा प्रकारे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन एकसारखे भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे मसाला टिकण्यासही मदत होते आणि त्याचा सुवासही भरभर दरवळतो. म्हणून गरम मसाले भाजून घेत असताना गॅस इथे मंदच ठेवायचा आहे. अजिबात मीडियम गॅसवर मसाले भाजून घ्यायचे नाही, नाहीतर करपण्याची शक्यता असते आणि मसाला टिकणारही नाही. लगेचच 1 चमचाभर आपण इथे खसखस घातली आहे. त्याचबरोबर 1 मोठी वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट वापरत आहोत. तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किसही वापरू शकता. आता हे दोन्ही जिन्नस पुन्हा 2 मिनिटे या सर्व जिन्नसाबरोबर व्यवस्थितपणे भाजून घेऊया. सर्व जिन्नसांबरोबर सुके खोबरे आणि त्याचबरोबर आपण इथे खसखस घातला आहे, तो फक्त 2 मिनिटात व्यवस्थित भाजला जातो. जर वेगवेगळा भाजला तर करपण्याची शक्यता असते आणि मसाला अजिबात चांगला लागत नाही आणि चव बिघडण्याची शक्यता असते. म्हणून या मसाल्यांबरोबरच मी भाजून घेत आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता हे सर्व जिन्नस म्हणजेच धणे, जिरे, बडीशेप, त्याचबरोबर मेथी, खोबरे आणि खसखस हे 5ही जिन्नस आपण व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. लगेचच आपण हे मसाले एका परातीत काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर बाकीचे जिन्नस आपण भाजून घेणार आहोत. आता हे मसाले आपण बाजूला ठेवूया. सर्व मसाले व्यवस्थितपणे भाजून झाल्यावर अगदी थंडगार करूनच घ्यायचे आहेत. त्यानंतर मिक्सरमधून पूड करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा त्याच पॅन मध्ये हिरवी वेलची, मसाला वेलची, मिरी, लवंग, दालचिनी, इथे स्टारफूल घेतले आहे. त्याचबरोबर जायफळ आणि इथे आपण ड्राय जिंजर घेतले आहे म्हणजे सुंठ. इथे सुंठाच्या ऐवजी फ्रेश आले असते तेही व्यवस्थितपणे धुवून सुकवून नंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे भाजून घेऊ शकता. त्यामुळे मसाला टिकण्यासही मदत होते. आता अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटे आपण गॅस बंद करूनच व्यवस्थित फुलेस्तोवर गरम मसाले भाजून घेतले आहेत. मसाले कमी इथे मी घेतले आहेत, त्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही. जास्त प्रमाणात जर मसाले असतील तर भाजायला वेळ लागतो. आता गॅस बंद करून आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटे हे खडे मसाले भाजून घेतले आहेत. पाहू शकता परफेक्ट असे मसाले भाजून घेतले आहेत. गॅस थोडासा बंद करून आपण हे मसाले, धणे जिरे जे भाजलेले आहेत त्या परातीतच हे मसाले व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड करून घेतल्यावर नंतर आपण त्याची पूड मिक्सरमधून तयार करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच पॅन मध्ये आपण साधारणतः अर्धी वाटी पांढरे तीळ घेतले आहेत. पांढरे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण पॅन अगदी व्यवस्थितपणे गरम आपण करून घेतला आहे. आता फक्त 2 मिनिटे व्यवस्थित फुलेस्तोवर तीळ अगदी हलक्या हाताने भाजून घेऊया. गॅस इथे मंदच ठेवला आहे, नाहीतर तीळ लगेचच करपण्याची म्हणजे जळण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थितपणे 2 मिनिटेच भाजून घ्यायचे आहे. आता हे तीळ भाजले गेले आहेत. लगेचच आपण सर्व मसाल्यांमध्ये काढून घेऊया. आता हे सर्व मसाले आपण बाजूला ठेवूया आणि इथे पुन्हा त्याच पॅन मध्ये कांदा, लसूण आणि इथे मी कोथिंबीर घेतली आहे. हे सर्व
जिन्नस आपण एअर फ्राय करून घेतले आहेत. एअर फ्राय साधारणतः 10 मिनिटे मी करून घेतले आहेत, त्यामुळे त्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून गेले आहे. म्हणजे हा कांदा लसूण मसाला टिकण्यासही मदत होते, म्हणून एअर फ्राय करून घेतले आहेत. आता पुन्हा आपण फक्त 2 ते 3 मिनिटे थोडेसे 1 चमचाभर तेल घालून एक कांदा लसूण आणि कोथिंबीर व्यवस्थितपणे अशा प्रकारे गुलाबी होईस्तोवर भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता परफेक्ट कांदा भाजला गेला आहे आणि कोथिंबीर लसूण वगैरे व्यवस्थित भाजली गेली आहे. आता हे तिन्ही जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर आपण जे सर्व मसाले व्यवस्थितपणे मिक्सरमधून पूड करून घेणार आहोत, त्याबरोबर याची आपण अगदी व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. अशा प्रकारे एअर फ्राय केलेला कांदा जर असेल तर हा मसाला व्यवस्थितपणे साधारणतः 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतो. त्यानंतर सर्वात शेवटी आपण इथे तमालपत्र घेतले आहे. साधारणतः 20 ग्रॅम तमालपत्र इथे मी घेतले आहे. आता गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे कुरकुरीत होईस्तोवर ही तमालपत्रे भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटांनंतर पाहू शकता तमालपत्र अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे आणि कुरकुरीत भाजले गेले आहे. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता सर्व मसाले व्यवस्थितपणे मी थंड करून घेतले आहेत. आता थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया. प्रथम आपण मिक्सर चालू बंद करत व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत. त्यानंतर अगदी बारीकसर वाटून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता अगदी परफेक्ट असे आपण मसाल्यांची पूड तयार करून घेतली आहे. पण यातील थोडेसे मसाले जाडसर त्यामध्ये राहिले असतील, म्हणून मी हे जे मसाले आपण व्यवस्थितपणे पूड तयार करून घेतली आहे ती चाळून घेणार आहोत. त्यासाठी आपण बाउलवर एक चाळणी ठेवली आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे मसाले आपण अगदी हलक्या हाताने चाळून घेणार आहोत. अशाच प्रकारे जे राहिलेले आपण गरम मसाले आहेत ती व्यवस्थितपणे मिक्सरमधून बारीक पूड करून चाळून घेणार आहोत. साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर पाहू शकता मसाले मी जे आपण भाजून घेतले होते ते मिक्सरमधून व्यवस्थितपणे त्याची पूड तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे सर्वच्या सर्व मसाले आपण व्यवस्थितपणे त्याची पूड तयार करून घेतली आहे. आता लगेचच कांदा आणि कोथिंबीर त्याचबरोबर लसूण जी आपण एअर फ्राय करून घेतली आहे त्यानंतर तेलामध्ये थोडीशी तळून घेतली आहे ती आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून व्यवस्थितपणे त्याची पेस्ट तयार करून घेऊया. हे करत असताना मिक्सरचे भांडे अगदी कोरडे असावे, अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. मग मसाले टिकण्यासही मदत होते. सर्व मसाले कोरडे मिक्सरच्या भांड्यातच घालून व्यवस्थितपणे वाटून घ्यायचे आहेत आणि जे कोरडे मसाले आहेत त्याची व्यवस्थितपणे पावडर तयार करून घ्यायची आहे. आता कांदा लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आपण गरम मसाल्याची जी पूड तयार करून घेतली आहे त्यामध्ये अशा प्रकारे घालून घेऊया. अशा प्रकारे आता दोन्ही जिन्नस आपण एकत्र करून घेतले आहे. लगेचच त्यामध्ये सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच मिरची पावडर. इथे मी मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही मिरच्या व्यवस्थितपणे भाजून घेऊ शकता. आता मिरची पावडर इथे मी घरगुतीच घेतली आहे जी आपण थोडीशी भाजून अगदी व्यवस्थितपणे घरघंटीमध्ये दळून आणली आहे. इथे मी साधारणतः 200 ग्रॅम मिरची पूड घेतली आहे. अशा प्रकारे मिरची पूड घरगुती आपण तयार करून घेतल्यामुळे व्यवस्थितपणे त्याला रंगही सुरेख येतो. आता मिरची पूड घातल्यावर लगेच साधारणतः पाववाटी इथे मी हळद घेतली आहे आणि मसाला टिकावा यासाठी साधारणतः 1 मोठा चमचा आपण इथे मिठाचा वापर करत आहोत. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे हातानेच एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेण्यासाठी बाउलमधील जे पावडर आहे, पावडर मसाल्यांचे मिश्रण आहे ते मी एका परातीत काढून घेत आहे आणि हाताला हँड ग्लोव्ह अशा प्रकारे घालून घेतल्यावर व्यवस्थितपणे हातानेच मसाले एकजीव करून घेत आहे. त्यामुळे हाताला अजिबात भगभगत नाही, म्हणजे मिरचीची जे तिखटपणा असतो तो हाताला अजिबात लागत नाही, म्हणून मी इथे हँड ग्लोव्हचा वापर करत आहे. आता हातानेच व्यवस्थितपणे सर्व मसाले अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. म्हणजे कांदा लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट त्याचबरोबर गरम मसाले आपण लाल मिरची पावडर आणि हळद आणि मीठ हे सर्व जिन्नस अगदी हातानेच एकजीव करून घेत आहोत.
पाहू शकता परफेक्ट असा कांदा लसूण मसाला आपण घरच्या घरी तयार करून घेतला आहे. रंगही किती सुरेख कांदा लसूण मसाल्याला आला आहे. अशा प्रकारे कांदा लसूण मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. परफेक्ट अगदी घरभर कांदा लसूण मसाल्याचा वास दरवळतो आहे. हा कांदा लसूण मसाला जर तुम्ही एकदाच बनवून ठेवला तर वर्ष काय 2 वर्ष आरामात टिकतो. अशा प्रकारे बघा आपला मस्त झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तयार झाला आहे. याचा सुवास संपूर्ण स्वयंपाकघरात दरवळतो आहे. आता हा मसाला वर्षभर टिकवण्यासाठी खास टिप्स मी इथे शेअर करत आहे. मसाला साठवण्यासाठी नेहमी काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरा. ती स्वच्छ धुवून उन्हात पूर्णपणे वाळवून घ्यायची आहे. त्यानंतरच मसाला त्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. आपण या मसाल्यामध्ये मीठ घातल्यामुळे हा मसाला बाहेरही आरामात टिकतो. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात मसाला असेल तो फ्रीज मध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळे त्याचा रंग आणि जशीच्या तशी चवही अगदी टिकून राहते. अशा प्रकारे कोल्हापुरी मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशा झटपट साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.